देशात आमदार आणि खासदारांच्या फुटीच्या घटनांनी खळबळ माजली आहे। एकीकडे तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलेली असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। 21 जून 2022ला शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती आणि त्यानंतर जून 2026 मध्ये देखील ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे। काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई संसदीय समित्यांच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये आले आहेत। ते राजधानी दिल्लीमध्ये काही गाठीभेटी घेण्याचीही शक्यता आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलसाठी आधीच प्रयत्न केले गेलेत। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका, ईशान्य मुंबईच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटणार अशी चर्चा असतानाच खासदार जरी पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ता आणि पदाधिकारी पक्षासोबत राहायला हवा, यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत। ज्या खासदारांसंदर्भामध्ये संशय व्यक्त केला जातोय त्या खासदारांना सुद्धा स्पष्टीकरण देण्याच्या सूचना त्यांच्या शिवसेनेकडून वारंवार केल्या जात आहेत। या संदर्भात बोलले आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी। शिवाजी, सध्या काय सुरू आहे? राज्यात ठाकरेंची शिवसेना एकीकडे फुटीच्या मार्गावर आहे अशा चर्चा सुरू असतानाच संजय राऊत तिकडे दिल्लीमध्ये आहेत। एकंदरीत जर पूर्ण परिस्थिती सध्याची पाहिली तर त्याच्यामध्ये एक बाब महत्वाची आहे। 22 जून ही तारीख सांगितली जात आहे। या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या 6 ते 7 खासदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये मर्जर करतील असं सांगितलं जात आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आणि खासदार 2/3 संख्या असताना देखील कुठलाही गट स्थापन करता येत नाही, हे प्रेक्षकांना सांगणं महत्वाचं आहे। जेव्हा अशा पद्धतीने फूट होते आणि त्याच्यामध्ये 2/3 असतात तेव्हा त्यांना एका पक्षामध्ये मर्ज करावं लागतं। दुसरी बाब म्हणजे सुभाष देसाई यांच्या जजमेंट नंतर ही देखील परिस्थिती बदललेली आहे आणि या जजमेंटचा अभ्यास सध्या केला जात आहे। तृणमूल काँग्रेसचे जे खासदार फुटले ते एनसीपीआय या पक्षामध्ये मर्ज झाले, विलिनीकरण झालंय, मात्र त्यांना अद्यापपर्यंत लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिलेली नाही। ते देखील कायदेशीर सल्ला घेत असल्याचं माहिती जी आहे ती समोर आली आहे। त्यामुळं शिंदे यांच्या काही खासदार संपर्कात आहेत का, तर निश्चितपणे आहे। ठाकरेंच्या खासदार संपर्कात आहे। यामागे नक्की काय घडलेलं आहे, कोणाला आमदार कोणाला मंत्रीपद दिलेलं आहे का, काही विशेष समित्यांचं आमिष दिलेलं आहे का, आणि हे खासदार नक्की सोडून का जात आहेत हा देखील प्रश्न चर्चेचा आहे। लोकांच्या मनामध्ये या निमित्ताने अनेक प्रश्न आहेत। हे खासदार का सोडून जात आहेत? ते सांगतायत की आम्हाला उद्धव ठाकरे भेटत नाही, मात्र हेच कारण देऊन जेव्हा एकनाथ शिंदे जून 2022ला बाहेर पडले होते त्याच कारण सगळे समोर येताना पाहायला मिळत आहेत। मग या उमेदवारी घेताना या खासदारांना माहिती नव्हतं का उद्धव ठाकरे भेटत नाहीत? त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी कारणं असू शकतात अशी देखील चर्चा आहे। आता राजधानी दिल्लीमध्ये नक्की काय घडतंय असं सांगितलं जात आहे की काल संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये एका व्यक्तीची भेट घेतली, एका नेत्याची भेट घेतली। आता यामध्ये तो नेता नक्की कोण होता? लोकसभा अध्यक्षांना भेटून याच्यामध्ये कुठलाही परिपाक त्यांना मिळणार नाहीये, याचा कुठलाही फायदा होणार नाहीये, कारण एक कायदेशीर पद, एक संसदीय पद आहे। मात्र यामागे जे पडद्यामागे खरे हिरो आहेत, जे कोणी या हालचाली करतात, त्यांच्या काही गाठीभेटी झाल्या आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळे ठाकरेंचे खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात आहेत, मात्र यामध्ये त्यांचा आकडा पूर्ण झालाय का हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे। कारण या खासदारांनी आपल्या मुलांच्या त्याचबरोबर त्यांच्या ग्रामदैवतांच्या त्यांच्या भागातील देवांच्या ठाकरेंची शिवसेना त्यांचे खासदार पुन्हा एकदा फुटीच्या मार्गावर आहेत का, या चर्चा अर्थातच सुरू होणार आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर रविवारी झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं असं म्हटल्याचं कळतं, पण पक्ष सोडून गेलेल्यांना भविष्यात आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप नक्की होईल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मात्र उद्धव ठाकरे असं काहीच बोलले नाहीयेत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। तसंच आपण ठाकरेंसोबतच राहणार असल्याची शपथ खासदारांनी घेतल्याचंही राऊतांनी सांगितलंय। मी त्या बैठकीला पूर्ण वेळ, खासदारांच्या बैठकीमध्ये सर्वाधिक काळ पूर्ण वेळ मी होतो। शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगितलं। जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे। माझ्या समोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाही, हे मी सांगितलं। हे
साधारण 5 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी जेव्हा आमदार जात होते तेव्हा त्यांचं हे वक्तव्य तेव्हाच आहे. त्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले. त्यांनी आई भवानीची शपथ घेतली. साहेब आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. ऑनलाईन हा ऑनलाईन हो, बैठकीमध्ये मग ऑनलाईन पूजा आणि आरत्याही करता ना तुम्ही. कोणी मुलाची शपथ घेतली, कोणी हा. आईची शपथ घेतली, हा कोणी तुळजा भवानीची शपथ घेतली, हा. कोणी साईबाबांची शपथ घेतली. हा म्हणजे एका प्रकारे वेगळ्या शपथविधी सोहळा नाही नाही म्हणजे साहेब या सगळ्या शपथा त्यांनी स्वतःहून घेतलेल्या असल्यामुळे आणि ते हिंदुत्ववादी असल्यामुळे ते हिंदुत्वाचं पालन करतील मला खात्री आहे.